चातुर्मासानिमित्त आपण रोज थोडंसं भगवंताचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. श्रावण मास, या श्रावण मासानिमित्त प्रत्येकजण भगवंताची आराधना अतिशय श्रद्धेनं आणि समर्पक अंतःकरणामधनं भगवंताचं सान्निध्य, भगवंताची कृपा आपल्यावर झालीच पाहिजे हा मनामध्ये उद्देश ठेवून करतं. मग भगवंताच्या ठिकाणी आपलं समर्पण आपण करायचं आणि समर्पण करून सुद्धा भगवंताची जर कृपा समजा आपल्यावर होत नाही अशी शंका मनामध्ये आपण जर धरू लागलो तर पहा, अध्यात्माचा एक सिद्धांत आहे. देवाबद्दल नामस्मरण करताना, उपासनेमध्ये दृढता असताना तुम्ही जर त्यामध्ये शंका घेतली तर त्या शंकेमधनं कधीही व्यक्तिगत जीवन, सामाजिक जीवन, आध्यात्मिक जीवन हे उन्नत होत नाही. माझ्या जीवनामध्ये ज्या सद्गुरूच्या परंपरेने मला मंत्र एखादा आला असेल, मी जी उपासना करत आहे त्या उपासनेची योग्य दिशा मला समजली असेल तर त्या उपासनेचा क्रम माझ्या अंतःकरणामध्ये श्रद्धेचाच असला पाहिजे. आणि म्हणून आपली उपासना ही जर दृढ असेल तर आपल्या आयुष्यामध्ये येणारी संकट सुद्धा जी असतात त्या संकटावर समर्थपणे सामोरं जाण्याची क्षमता आपल्याला प्राप्त होत असते. आयुष्यामधला एक सिद्धांत आपण लक्षात घ्या. काय सिद्धांत आहे बरं? की आज मी उपासना केली आणि बस माझं सगळं मला मिळालं, असं कधी कोणाच्या आयुष्यात घडलं नाही आणि ते घडू पण नाही. मग काय घडलं पाहिजे? कठीणातल्या कठीण प्रसंगामध्ये सुद्धा मला समर्थपणे जगता आलं पाहिजे. कुंती मातेनं भगवान कृष्णाला काय मागितलं बरं? सुख मागितलं? नाही नाही देवा मला सुख दे. अरे नाही, भगवंताला कायम दुःख मागितलं. का दुःख मागितलं? आपण तर देवाला सुख मागतो. बरं, मागायचं काय? आपण म्हणतो पण या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून आपण संत सदने, मग सुखासाठी देव पण आला. मग तुम्ही तर म्हणताय महाराज देवाला दुःख मागायचं. काय नेमकं काय डोकं फिरलं की काय? पण बघा, सुखामध्ये देवाची आठवण होती का हो? दुःख असल्यानंतर देवाची आठवण होते. कुंतीच्या मनात हाच हेतू आहे, देवाची सतत मला आठवण झाली पाहिजे. मग ती आठवण होण्यासाठी एखादं दुखणंही माझ्या पाठीमागं पाहिजे. आणि म्हणून देवाची आठवण सुखामध्येही व्हावी, देवाची आठवण दुःखामध्येही व्हावी असं वाटत असेल तर एकच आपल्या मनाचा निर्धार असला पाहिजे, भगवंताच्या उपासनेत सातत्य. त्यामुळे आज इथेच थांबूया. उद्या नवीन विचार, नवीन चिंतन.